हाय बहीण भावांनो, तर तुम्ही सर्व बहीण भाऊ विचारत होते की तुम्ही कुठं राहता ताई. तर माझं गाव बटाळा आहे, हे माझं गाव आहे. मी गावाकडे आलेली आहे. आमचं बटाळाचं गाव आहे. हे दुपटामुळं काळोडक झालेलं आहे. सर्वजण बहीण भाऊ विचारत आहे की तुम्ही कुठं राहता. तर हे आमचं गाव आहे बटाळा, मेकर जवळचं. आणि चुलीवरला स्वयंपाक आहे. चुलीवरला एकदम खमंग लागतात मस्त. कोणाकोणाला आवडतात चुलीवरचा स्वयंपाक कमेंट करून सांगा. शेगडी आहे आणि शेगडीवरती वरण बनवणं चालू आहे. आणि वरणामध्ये गोटा आणि सोडा टाकत आहे. माझी सासूबाई, आमच्या सासूबाई त्यांना पहिल्यापासून सवय आहे, त्याच्यामुळं हे किचन ओटा आहे. किचन ओटा खूप भरेले पसाऱ्यानं. आणि इथं हे सिलेंडर आहे, पण सिलेंडर भरलेलं नाही. गॅस प्लेट झाकून ठेवलेली आहे. आमचे सासरे झोपेले. तर ही टी व्ही बंद होती, पण सासूबाईनं चालू केली, कारण त्याला बातम्या बघायची सवय आहे. त्याच्यामुळं हे ड्रामे पाणी प्यायचा. इथं गिट्टी आणि रेती ठेवलेली आहे, कारण बटाळ्याचे लोक बाहेर असले ना तर चोरून नेतात. त्याच्यामुळं इथं एक बास टाकलेली आहे. आता पाण्याचं टेन्शन नाही. इथं मीटर घेतलेलं आहे पाण्याचं. तर चालू केला कॉक की लगेच नळ चालू होते. की नळ कधी येतील कधी नाही, नळाचं टेन्शन नाही. आमच्या जाऊबाईनं फोटो आणले, बाबासाहेबाचा आणि रमाबाईचा. आमच्या जाऊबाईनं दिला वरण आले फोडणी. शिवाय टाकायला चुलीवरल्या पोळ्या. चुलीवरले किती चांगलं येतात. मी प्रवास केला, त्याच्यामुळे मी काय करू नाही राहिली, थकली प्रवासाने. एक तर गॅस पण नाही, मला चुलीवरले कंटाळा येते स्वयंपाक करायचा. मला ते एक सर्दी आणि गळा पण धरला, त्याच्यामुळं मी बनवलाच नाही स्वयंपाक. ही रिया आहे शेजारची, आमच्या घरी हर्षू आला म्हणून भेटायला आली. म्हणते तुमचा बाळा कुठे आहे? रिया दिदी. माझा हर्षू मायले मदत करू लागते, पोळ्या करू लागते. हे पहा, हर्षू पण बेलण्यानं लागते पोळी. झाला पोळ्या. भाकरीची पोळी पाचायची राहिलेली आहे. हे पहा, आमच्या जाऊबाई खूप चुरत आहेत आता, त्यांच्यासाठी पोळ्या बनवत आहेत. आमचे सासूबाई लावायले आता दिवा, दररोज लावतात. तुळस लावून येतात आमचे सासूबाई दिवा. आणि गौतम बुद्धाले आणि बाबासाहेब आले. आणि माझा गळा पण दुखायला, आवाज बसल्यावादी आवाज येऊ राहिला. सर्दी गळा आवाज बदला असा यायला. आणि आता बनवत आहे जाऊबाई पोळ्या.
तुम्ही काऊन अंगावर घेऊन झोपले व शूटर आहे बी आणलं शूटर मारला काऊन तुम्हाला हर्षाच्या बापाने घेऊन द्यायला ते काऊन नसता घालत त्यानं गरमी नाही थंडी जोडे बा हर्षाचा बाप कुठं झोपला फटका तुटका अंगावर घेऊन घुसीनं खाल्लं काय कुठे घुस मला तर नाही दिसली आमच्या घरात घुस पण आहे ते पा अंगावरचं कपडे पण खाते तेव्हा हर्षू आला काय आणला हर्षू पप्पा मग फोडू ते पा हर्षूच्या नानानं हर्षूला चिप्स दिलं है ना हर्षू कोण दिलं तुला घेऊन नानांना दिलं बर इकडं बाई पोळ्या बनवत आहेत मंदवा दे रे आमच्या